नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांसाठी आहे। वेळ 3 तास आहे। आता आपण प्रश्नपत्रिका पाहूया। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्कांसाठी हा विभाग आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फॉर कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। व्याकरणावर आधारित हा प्रश्न असतो। त्यामध्ये फिल इन द लेटर्स, अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्ह, मिनिमम 3 लेटर्स तयार करायचे, राईट रिलेटेड वर्ड्स म्हणजे दिलेला शब्द असतो त्याच्याशी संबंधित रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत। त्याचप्रमाणे याच प्रश्नामध्ये वर्ड चेन असते। या प्रश्नात 6 ते 7 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यानंतर बी डू ॲज डायरेक्टेड 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो। त्यामध्ये फ्रेजेस वाक्प्रचारावरती सेंटेन्स बनवायचा आहे। शिवाय क्लॉज विचारला जातो किंवा कंपल्सरी प्रिफिक्स सफिक्सवरती प्रश्न असतो किंवा प्रिफिक्स सफिक्स जे वर्ड्स दिलेले आहेत त्यांचं सेंटेन्स तयार करायचं आहे। अशा प्रकारे पहिला प्रश्न व्याकरणावर आधारित 10 गुणांसाठी कंपल्सरी असतो। त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील सेक्शन 2 विभाग 2 हा पुस्तकावर आधारित पॅसेज असतात। पुस्तकातलीच इथे कंपल्सरी पॅसेज दिलेले असतात। त्यामध्ये क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। व्हिडिओ स्टॉप करून संपूर्णपणे पॅसेज वाचन करायचं आहे आणि त्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। त्या ॲक्टिव्हिटी वाचन करून सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। यामध्ये ॲक्टिव्हिटी 1 वरती फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स विचारलं जातं। ॲक्टिव्हिटी 2 मध्ये इथे वेब डायग्राम विचारलेली आहे। ॲक्टिव्हिटी 3 आणि 4 मध्ये कंपल्सरी ग्रामरवरतीच प्रश्न असतो। दिलेल्या पॅसेजमधलेच ग्रामरवरती प्रश्न असतात। आणि ॲक्टिव्हिटी 5 वरती हा सेल्फ क्वेश्चन असतो, स्वतःच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर बी सुद्धा पॅसेजच असणार आहे 10 गुणांसाठी। यामध्ये ही पॅसेज पुस्तकातील अभ्यासक्रमातीलच पॅसेज असतो। वरीलप्रमाणेच इथेही 5 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात। त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री कवितेवर आधारित इथे प्रश्न असतात 10 गुणांसाठी। त्यामध्ये ए 5 गुणांसाठी प्रश्न असतात, ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात त्या सोडवायच्या आहेत। आणि बी मध्ये कवितेचं ॲप्रिसिएशन असणार आहे। टायटल, पोएट नेम, सेंट्रल आयडिया किंवा थीम, तुम्हाला ही पोएम का आवडलेली आहे, रायमिंग स्कीम यावर आधारित इथे प्रश्न विचारलेले असतात। पुढे सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज इथे विचारलेला असतो। पाठ्यपुस्तकातील हा पॅसेज नसतो। 10 गुणांसाठी एक पॅसेज विचारलेला असतो आणि 5 गुण हे समरीसाठी असतात। समरीसुद्धा दिलेल्या पॅसेजवरूनच इथे लिहायची आहे। यामध्ये ही ॲक्टिव्हिटी 10 गुणांसाठी 5 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात। पॅसेजचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करून पॅसेजचं वाचन करावे। यानंतर सेक्शन 4 मधीलच बी समरी रायटिंग आहे 5 गुणांसाठी। इथे असा प्रश्न दिलेला आहे, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4। वर दिलेला पॅसेजचं वाचन करून त्याची समरी लिहायची आहे। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग 5 गुणांसाठी आहे। यामध्ये 2 लेटर असतात, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर। यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे। फॉर्मल लेटर म्हणजे कौटुंबिक आणि इनफॉर्मल म्हणजे कार्यालयीन किंवा जे आपण ऑफिसमध्ये किंवा मुख्याध्यापकांना प्रिन्सिपलला लेटर जे लिहितो ते लेटर यामध्ये असतात।
क्वेश्चन नंबर बी, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. B1 आणि B2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे. दोन्ही प्रश्न येत असतील तरी सुद्धा एकच सोडवा, कारण की एकाच क्वेश्चनला मार्क्स दिले जाणार आहेत. पुढे क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, 5 गुणांसाठी आहे. यामध्ये ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 2 दिलेले असतात. यापैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. पहिली इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, नॉन वर्बल टू वर्बल. दिलेला जो चार्ट आहे, दिलेली जी संरचना आहे त्यावरून पॅसेज तयार करायचा आहे. आणि यामध्येच ॲक्टिव्हिटी 2 मध्ये याच्या उलट दिलं जातं. पॅसेज दिलेला असतो त्यावरून चार्ट लिहायचा आहे. त्याला वर्बल टू नॉन वर्बल असे म्हणतात. पुढे तो प्रश्न दिलेला आहे, हा ॲक्टिव्हिटी 1 आहे. दिलेल्या चार्टवरून आपल्याला पॅसेज तयार करायचा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि इथे ॲक्टिव्हिटी 2 प्रश्न आहे, यामधलाच 5 गुणांसाठी. व्हिडिओ स्टॉप करून हा पूर्णपणे पॅसेज वाचन करायचा आहे आणि दिलेल्या खाली जो चार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 7, टुरिस्ट लिफलेट, 5 गुणांसाठी आहे. आणि सेक्शन 6, ट्रान्सलेशन, 5 गुणांसाठी आहे. ट्रान्सलेशनमध्ये दिलेले जे वर्ड्स आहेत त्याच्या मराठीत अर्थ लिहायचा आहे. दिलेले वाक्य आहेत त्याचे मराठीत रूपांतर करायचं आहे, किंवा जी मराठीत दिलेली वाक्य आहेत त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये करायचं आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका 80 गुणांची पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विषयांचे सर्व पेपर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.